Point to question number 3. If x is equal to 1, y is equal to 2, and z is equal to negative 2, then we have to find the value of in bracket x plus y minus z bracket square. Options are 0, 6, 36, 66. Now त्यासाठी आपण काय करणार की हे जे पॉलिनॉमियल दिले ते आपण रिकॉल करणार. या प्रकारे x plus y minus z bracket square. आणि आपल्याला ज्या व्हेरिएबलच्या त्या व्हॅल्यू दिल्या त्या सबस्टिट्यूट करणार. सो x ऐवजी आपण घेतलं 1, y ऐवजी घेतलं 2 आणि मायनस z ऐवजी -3. तो ब्रॅकेट मध्ये घ्यावा लागेल आपल्याला -3 आणि याला स्क्वेअर ब्रॅकेट. इन ब्रॅकेट 1 plus 2 सेम साइड म्हणून ऍडिशन होईल त्यांची 3 आणि इथे निगेटिव्ह पॉझिटिव्ह 3 ब्रॅकेटचा स्क्वेअर ॲज इट इज. 3 plus 3 सेम साइड ॲडिशन 3 plus 6 ब्रॅकेटचा स्क्वेअर म्हणून 6 चा स्क्वेअर 6 चा स्क्वेअर 36. ऑप्शन नंबर 3. Question number 4. If 5y cube minus 3xy square plus 4x square y plus 6x cube is subtracted from 5x cube plus 4x square y minus 3xy square plus 6y cube, what is the remainder? यामध्ये आपल्याला काय करायचं की क्वेश्चन मध्ये सेकंड पॉलिनॉमियल मधनं फर्स्ट पॉलिनॉमियल सबट्रॅक्ट करायचं आहे. इज दिस वन इज सबट्रॅक्टेड फ्रॉम दिस वन. सो लिहिताना आपण याप्रमाणे लिहूया. पहिले सेकंड जे पॉलिनॉमियल आहे ते पूर्णपणे फर्स्ट ब्रॅकेट मध्ये घेऊया. सपोज 5x क्यूब प्लस 4x स्क्वेअर y मायनस 3xy स्क्वेअर प्लस 6y क्यूब ॲज इट इज ब्रॅकेट कंप्लीटेड. यातनं आपल्याला फर्स्ट पॉलिनॉमियल सबट्रॅक्ट करायचं आहे. सो मायनस इन ब्रॅकेट 5y क्यूब मायनस 3xy स्क्वेअर प्लस 4xy स्क्वेअर प्लस 6x ब्रॅकेट कंप्लीट. आता हे सगळे जे टर्म्स आहेत ना हे ब्रॅकेटच्या बाहेर काढूया. 5x क्यूब प्लस 4x स्क्वेअर y मायनस 3xy स्क्वेअर प्लस 6y क्यूब. पहिला जे ब्रॅकेट आहे पहिल्या ब्रॅकेट मध्ये सगळे ब्रॅकेटच्या बाहेर सगळे पॉझिटिव्ह साइड आहेत त्यामुळे सगळे टर्म बाहेर येताना ॲज इट इज बाहेर येते. कोणाचं साइन चेंज होणार. पण सेकंड ब्रॅकेट जो त्याच्या ब्रॅकेटच्या बाहेर निगेटिव्ह साइन आहे त्यामुळे प्रत्येक टर्मचं साइन चेंज होईल. निगेटिव्ह पॉझिटिव्ह निगेटिव्ह 5y क्यूब निगेटिव्ह पॉझिटिव्ह 3xy स्क्वेअर निगेटिव्ह पॉझिटिव्ह निगेटिव्ह 4xy स्क्वेअर निगेटिव्ह पॉझिटिव्ह निगेटिव्ह 6x क्यूब. आणि आता लाईक टर्म जे ते फाइंड आउट करून सॉर्ट आउट करू. जसं बघा 5x क्यूब अँड निगेटिव्ह 6x क्यूब हे दोघं लाईक टर्म्स आहेत पण साइन डिफरंट आहेत त्यांचे म्हणून त्यांच्या कोएफिशिएंटचं सबट्रॅक्शन होईल. मोठ्यातनं लहान व्हॅल्यू आहेत. 7 5 गेले 1 आलेलं उत्तर चिन्ह मोठ्या संख्येचं 6 मोठा आहे निगेटिव्ह आहे निगेटिव्ह 1x क्यूब. नाउ 4x square y and 4 इथे काय चुकलं का. सेकंड 4x square y 4x square y दिस वन निगेटिव्ह 4x square y हे दोघं लाईक टर्म्स आहेत पण साइन डिफरंट आहेत त्यांचे म्हणून सबट्रॅक्शन आहे. 4 - 4 0 हे पूर्णपणे कॅन्सल झालं. नेक्स्ट निगेटिव्ह 3xy स्क्वेअर and positive 3xy square लाईक टर्म आहे परंतु साइन डिफरंट आहेत त्यांची म्हणून सबट्रॅक्शन होईल. 3 - 3 0 ते पूर्णपणे कॅन्सल झालं. नेक्स्ट वन 6y क्यूब मायनस 5y स्क्वेअर साइन डिफरंट आहे म्हणून सबट्रॅक्शन होईल. 6 मधनं 5 गेलं 1 आलेलं उत्तर चिन्ह मोठ्या संख्येचं 6 मोठा आहे पॉझिटिव्ह 1y क्यूब. हे लिहिताना आपण असं लिहिलो y क्यूब पॉझिटिव्ह y क्यूब आधी
निगेटिव्ह एक्स क्यूब नंतर. ऑप्शन नंबर 3. या पण पद्धतीने हे झालं आडवी पद्धत हॉरिझॉन्टल, आणि व्हर्टिकल पद्धतीने पण आपण करू शकतोय. ती पण पद्धत आपण बघूया. सेकंड आहे पॉलिनॉमियल आपण घेऊन घेतलं 5x³ प्लस 4x² मायनस 3xy² प्लस 6y³ आणि सेकंड पॉलिनॉमियल लिहिताना जे सबट्रॅक्ट करायचे ते लिहिताना लाईक टर्म खाली लाईक टर्म लिहिलं. 5x³ चं लाईक टर्म आहे 6x³. त्यानंतर 4x² चं लाईक टर्म आहे पॉझिटिव्ह 4x² निगेटिव्ह 3xy² and then पॉझिटिव्ह 5y³. सबट्रॅक्शन करायचे म्हणून सबट्रॅक्शन साइन प्रत्येकाचं साइन चेंज होईल. पॉझिटिव्हचं निगेटिव्ह, पॉझिटिव्हचं निगेटिव्ह, निगेटिव्ह निगेटिव्ह, पॉझिटिव्ह, पॉझिटिव्हचं निगेटिव्ह या पद्धतीने. आणि आता ही जी नवी साइन्स आहे ती कन्सिडर करणार आपण. पहिले जे दोन लाईक टर्म्स आहेत त्यांचे साइन डिफरंट आहे. हा पॉझिटिव्ह निगेटिव्ह 6 5 गेला 1 आलेलं तर चिन्ह मोठ्या संख्येचं निगेटिव्ह 1x³ आणि इथे सबट्रॅक्शन 4 - 4 0 डिफरंट साइन. इथे पण सबट्रॅक्शन आहे निगेटिव्ह 3 पॉझिटिव्ह 3 सबट्रॅक्शन नंतर 3 गेलं 0. ते दोघं टर्म्स त्याचं. आणि पुढे पॉझिटिव्ह 6y³ आणि निगेटिव्ह 5y³. इथे पण सबट्रॅक्शन 6 5 गेला 1 पॉझिटिव्ह आलेलं तर चिन्ह मोठ्या संख्येचं 6 मोठा आहे पॉझिटिव्ह आहे पॉझिटिव्ह 1 y³. सो आन्सर इज y³ मायनस x³. ऑप्शन नंबर 3. And went to question number 6. If A is equal to 4.5, B is equal to 2.3 and C is equal to 1.7, then what is the value of 4A minus 3B plus C? ह्या पॉलिनॉमियलची व्हॅल्यू फाइंड करायची आपल्याला. हे एक्सप्रेशनची व्हॅल्यू फाइंड करायची. ऑप्शन्स दिले 18, 11.8, 17.8 and 12.8. सो जे एक्सप्रेशन आहे ते रिकॉल केलं आणि ज्या व्हॅल्यू दिल्या त्या सबस्टिट्यूट केल्या आपण त्यामध्ये. खूप सोपं काम आहे. सो 4A मायनस 3B प्लस C. 4 ॲज इट इज ठेवलं. A ची व्हॅल्यू जी दिली ती घेतली आपण 4.5 मायनस आणि B ची जी व्हॅल्यू दिली 2.3 प्लस C आणि C ची व्हॅल्यू दिली 1.7. आता यामध्ये मल्टिप्लिकेशन साधी होतील. दोन्ही मल्टिप्लिकेशन साधी करून घेणार आपण. 4 into 4.5 4 5 are 20 4 4 are 16 plus 2 18.0 आणि मायनस 3 into 2.3 minus 3 3s are 9 3 2s are 6.9 and 1.7. yes. सबट्रॅक्शन आधी होईल बघा. सबट्रॅक्शन आधी आलेले सबट्रॅक्शन आधी करूया. सो 18.0 6.9 पॉइंट खाली पॉइंट 6.9 सबट्रॅक्शन आधी होईल. आता 0 मधून 9 झाला हातचा घेतला आपण. 11 मधनं सॉरी 10 मधनं 9 गेलं 1 पॉइंट खाली पॉइंट 7 मधनं 6 गेला 11.1. त्यामध्ये 1.7 ऍड करणार 1.7 पॉइंट खाली पॉइंट 1 प्लस 7 8 पॉइंट खाली पॉइंट 1 प्लस 1 2 1 12.8. then option number 4 check करूया.
29.2 question number 8. Value of y is twice that of x and thrice that of z. म्हणजे आपल्याला तीन व्हेरिएबल्स दिलेत x y आणि z. y ची व्हॅल्यू ना x च्या फॉर्म मध्ये पण y हा x च्या दुप्पट आहे, twice of that of x and that thrice of z. z च्या तिप्पट आहे आणि z ची पण व्हॅल्यू दिली आहे 2. आपल्याला एक एक्सप्रेशन दिलंय 2x - y - z ब्रॅकेट क्यूब, त्याची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. सो फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला तिघांची एकमेकांच्या फॉर्म मध्ये जे आहेत त्या व्हॅल्यूज आपण घेऊया. गिवन y = 2x, twice of x ना, so 2x and y = thrice of z. आता ही y ची व्हॅल्यू 2x आणि y ची व्हॅल्यू 3z, म्हणजे 2x आणि 3z हे दोघं सुद्धा सेमच असणार आहे. सो 2x = 3z. y ची व्हॅल्यू वेगवेगळी राहील का? एकच व्हेरिएबल आहे ना, त्याची व्हॅल्यू x च्या दुप्पट आहे आणि y ची व्हॅल्यू z च्या तिप्पट आहे, म्हणजे 2x आणि 3z यांच्या व्हॅल्यू वेगळ्या नसणार आहेत. देयरफॉर 2x = 3z. अँड नाउ हा जो x आहे हा आपण लिहिला 3/2. 2 इकडे मल्टिप्लाइड आहे, तिकडे आपण डिवाइड करतो इनटू z. आता बघा प्रत्येकाचं आपल्याला त्या फॉर्मॅट मध्ये व्हॅल्यू मिळाली, ती व्हॅल्यू आपण सबस्टिट्यूट करूया आपण. सो 2x - y - z दिलेलं जे एक्सप्रेशन आहे ब्रॅकेट क्यूब, त्यामध्ये जिथे आता x आहे बघा तिथे आता आपण z घेतला 3/2 into z. जिथे x होता तिथे x ची व्हॅल्यू घेतली 3/2 into z मायनस y ची व्हॅल्यू z च्या फॉर्म मध्ये घेऊया. जिथे y आहे ना तिथे आता z चा फॉर्म आहे 3z, कारण z ची व्हॅल्यू दिली ना आपल्याला 2. z च्या फॉर्म मध्ये आली तर आपल्याला ते सोपं जाईल, म्हणून सगळ्यांना आपण z मध्ये कन्वर्ट केलं. आणि मायनस z तो ऍज इट इज ठेवूया, त्याला शेवटी सिम्प्लिफाय करू ब्रॅकेट क्यूब, त्याला ऍज इट इज ठेवू. आणि आता इथे बघा हा न्यूमरेटरचं 2 आणि डिनॉमिनेटरचं 2 एकमेकांना डिवाइड करते. सो वी गेट 3z - 3z हा -z ब्रॅकेट क्यूब. हे सगळे लाईक टर्म्स आहेत बघा. यात सुरुवातीची जी पेअर आहे पॉझिटिव्ह 3z आणि निगेटिव्ह 3z डिफरंट साइन आहे, ते एकमेकांना सबट्रॅक्ट करतील. 3 - 3 0, ते पूर्णपणे कॅन्सल झालं. नाउ निगेटिव्ह z ब्रॅकेट क्यूब. आता निगेटिव्ह z ची व्हॅल्यू घ्या. निगेटिव्ह z ची व्हॅल्यू दिली 2, ती टाका इथे 2 ब्रॅकेट क्यूब. आणि निगेटिव्ह 2 चा क्यूब 8 निगेटिव्ह 8 निगेटिव्ह 2 into -2 into -2 पॉझिटिव्ह 4 into -2 पॉझिटिव्ह into -2 -8. ऑप्शन नंबर 3 प्लस झेड आहे तिथे, सॉरी इथे प्लस झेड आहे बरं का. प्लस झेड प्लस झेड प्लस झेड प्लस झेड प्लस झेड प्लस झेड प्लस प्लस सॉरी इथे प्लस ऑप्शन नंबर 3.